नाही. मला सांगायचं की तुम्ही शांत बसणार आहात की नाही ते पूजन करा. तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला.
याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कार्ययवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गारण घालतं. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच. शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समोर छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवबांना मासात जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात.
ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणिमान गनिमावर दे भूमीस आहुती, करुणिमान गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणिमान गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेते आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेचे संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने चावडी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील येसेने दरबारी कुस्ती भेगेले. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने जिता जागताचं नुसहिताने कानदोरा छाती ठोकून शिवबाला साखतो चिरडला. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज.
जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा चमचावा. साहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय किल्ला लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा देवचावा. आणि मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी टावा, भेटीचा धाडस सांगावा. माझ्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना काने दौलत दुनियाला, काने दौलत दुनियाला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगतीला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खान राजाला आली आणि दगा केला. खान अभिमान मानला, खान अभिमान मानला. कटकरीचा वाद्य केला, कटकरीचा वाद्य केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वर फुगा गेला. खान येरवाडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा ठेकेला, पोटामध्ये पिचवा ठेकेला. वाघेने खानचा मारा केला, वाघेने त्याला गेला खानाचा पुत्र. भाई रे अनाजी, भाई रे अनाजी, भाई रे अनाजी, जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणी ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे. सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गनिमांची अवघ्या 300 माव्यांना घेऊन गोडकिंद आडून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे राहण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या 10 वेळी मुरादाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे आम्ही जाधव दिलेर खानासमोर मुरादाजी स्वराज्याच्या पायी माहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंगजेबाच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मीच फतेह करणार आहे. आधी मोहीम कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवले. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयाची धारण केलेल्या भगवान भक्त चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय राम, जय राम.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। खूपच छान, उत्कृष्ट। स्वराज्याचे पाईक आहोत। तिथे कुठलाही जातीभेद नाही, धर्मभेद नाही। हे फक्त आणि फक्त लोककल्याणकारी राज्य आहे आणि अशा ह्या लोककल्याणकारी राज्याचा आज हा डोळे भरून जर का सोहळा पाहिला तर खूप आनंद वाटतो। याला कुणाची दृष्टी लागू नये, असंच हे स्वराज्य आपण सर्वांनी पुढं न्यायचंय। सगळ्या एकमेकाच्या विषमतेच्या भिंती ज्या आहेत त्या सगळ्या पाडून टाकायच्या आहेत। धर्माच्या जातीच्या भेदाच्या भिंती सगळ्या पाडून टाकायच्या आहेत आणि एकमेव स्वराज्य फक्त आणि ते शिवाजींचं राज्य असं निर्माण करण्याची संधी आता पुढच्या काळात तुमच्या सर्वांच्या हातात आहे आणि तेच तुम्ही स्वराज्याचे उद्याचे सगळेजण पाईक आहात। तुम्हाला त्या नाटकाबद्दल खरं तर सर्व शिक्षकांना आणि मुलांना तुम्हाला द्यावात तेवढ्या शुभेच्छा कमी आहेत। माझ्याकडं तुमचं गुण गाण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे आहेत। मी तर म्हणेन की शब्दरूपी पुष्प तुमच्या सर्वांसाठी मी अर्पित करतो। सर्व शिक्षक असतील, सर्व विद्यार्थी असतील, विशेषतः त्यांचे आईवडील असतील, खूप खर्च करतात, खूप जीव लावतात आपल्या मुलांना आणि हेच विचार सर्वांनी पुन्हा एकदा द्या की स्वराज्यामधले जे विचार होते ते फक्त माणुसकीचे विचार होते, माणसाने माणसाशी वागण्याचे विचार होते, ते आपण आपल्या भावी पिढीमध्ये फिरण्याचे विचार करूया। कुठलेही भेदाभेदाचे विचार, अमंगळ विचार स्वराज्यात नव्हते, सगळे मंगळ विचार ह्या स्वराज्यात होते। ते आईवडील आपण सर्वजण मिळून देण्याचा प्रयत्न करू। तुमच्या आईवडिलांना मी खूप धन्यवाद देतो। काय मुलं आहेत सुंदर, जसे फुलं बागेतली वेगवेगळ्या बागेतून वेगवेगळे जसे फुलं द्यावीत तसा हा आनंदाचा सोहळा
आईला मला वाटतं देवसुद्धा या ठिकाणी आले असतील, आजूबाजूनी थांबले असतील, आपल्याला दिसत नसतील. पण खूप छान मुलांनो, हे असंच राहावं दिवसभर असं सुद्धा वाटतं. डोळ्याच्या नजरेत हे साठवून ठेवावं. पुढून कसं वाटतंय मुलांना, काय वाटतंय? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी. मस्त छान. आणि एक घोषणा द्या, कारण आता हे एकच राष्ट्र आपल्याला निर्माण करायचंय, ते भारत माता, आणि त्याच्यावर यांचं सगळ्यांचं स्वराज्याची छाप असली पाहिजे. म्हणून घोषणा द्यायची, भारत माता की, भारत माता की. या सगळ्या मावळ्यांचं आता एकच लक्ष आहे, अखंड भारत. काय लक्ष आहे? भारत. आणि तो निर्माण करतील ते सगळे मावळे. महाराष्ट्राची आणि शिवरायांची छाप सगळ्या भारतभूमीवर राहील. तर पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुढं काही कार्यक्रम घ्यायचा आहे का तुम्हाला? तर पुढच्या कार्यक्रमाला कंटिन्यू करण्यासाठी मी विनंती करतोय, तुम्ही सुरू करा. दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम, मजा आली आज समाचार बरं का? नजरेत तिच्या अंगार तुला बाण झालं तर
पडला त्याच्यात मामांनी पोटामध्ये बिस्किट केलेला पोटामध्ये बिस्किट केलेला रामला मारा केला कानाचा पुतळा पाहायला आला की कानाचा पुतळा पाहायला आला की आणि अशा तऱ्हेने मातांनी सैतान आपल्या संतावत केला अशा आपल्या मातांना जय राम राजे हो राजे स्वराज्याचे बांध तोरण सखी बाग कोणा किल्ला गावात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई मधलं राजगडा राजे हो राजे सगळं किल्ला मुलांच्या नगर नाही ते आपले काय प्रणाम केला मातेला आमच्यातील सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला छलक मामा होते तुला तेवढ्या चांगली माणसाकडे राजाच्या लग्नाचं ठेवणे मार्गेकडे आला तेव्हा परतीचा निरोप पाठविला लगीन काळी आला आम्ही जातो बघायला आईला कानाची माणूस ठरवले घेतात ते काय बघतात आम्ही लग्नात फिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं हे कधी शक्य नाही कानाची नियमाने त्याला पण नाही आणि तुझ्या बघावं जरा आधी करू लग्न कोणतं राहायचं नंतर असं लग्न राया बांधचं एवढ्या धन्यवाद दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाजी माबाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी माबाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाजी माबाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी माबाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत नालालंकाय मंडित शस्त्रास्त्रास पारंगत राजकिती धुरंधर प्रौढापदा पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की
देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असुर देवा या तुझा देवा तुझो मात अंतर भारी मागो आनंद जगात देवा तुझा जगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असुर देवा या तुझा देवा तुझो मात अंतर भारी मागो आनंद जगात हे चरणागण राजा तुम्हाला जीवन बाई सुनता मंदिर तुमच्या संगती मर्दांना माझ्या मनामध्ये घरामध्ये शिवाचं नाव माझ्या मनामध्ये घरामध्ये शिवाचं नाव माझ्या मनामध्ये घरामध्ये शिवाचं नाव माझ्या मनामध्ये घरामध्ये शिवाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी
सुनेरी किल्ल्यावर त्यांचे आईचे नाव जिजाबाई त्यांचे वडिलांनी शहाजी होते. त्यांनी ते एक महाशूर राजा होते. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्थापना केली.
Thank you.
जोरदार टाळ्या.
diplomacy, military administration, loyalty towards truth and justice. He also thank you Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. He was a brave and kind king. Shivaji Maharaj took oath of Swarajya and protected his people. He respected women and others and spared his earth and to be brave, honest and love our country like India. Bhagwan Jai Shivaji. Devata Chhatrapati Maharaj Devata Chhatrapati Shiva Shivave Amara Nai Gashidhi Shiva Shivave Amara Nai Gashidhi. Thank you. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवास नादीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विचार शोभले काय होतं ॲडजस्टमेंट आपल्या दिवस केले कारण दुसरं नाही ना आता 2 नंतर आपण जाणार 4 पाव 3:30 पावणे 4 तिथे सुटायचं प्रोसेस चालू आहे मला ट्रिप असतात ना छोट्या छोट्या मुलांना सोडायला 2 वाजता छोट्या छोट्या मुलं त्यांना 1:45 चालू पाहिजे काय करावं एखादं आहे का तुमचे बंधू वगैरे असं चांगलं आपल्याला तुमचे दोन्हीमध्ये एखादं तुमचं भाऊ वगैरे असं चांगली गाडी बिडी काय असं ना आपण समजा त्यांचं समजा काय याचं असेल त्यांचं भाडं बिडं बदली बिदली असेल तसं चांगलं पाहिजे कारण नवीन गाडी ना नवीन गाडीला माणूस चांगलंच लागेल म्हणजे तुम्ही आले असते कसं माहिती पण करून जाता आले असते आपल्याला पुढं मित्रांसोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. लहान प्रसंगात सर्व बलिदान पट्टा असे प्रशिक्षण दिले गेले. 6 म्हणजे 36
बोले एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर